आता तुमच्या गावाचं नागेवाडी, नागेवाडी भूम तालुक्यात नागेवाडी, भूम तालुक्यात. जिल्हा कोणता येतो? धाराशिव. धाराशिव जिल्हा. तुम्हाला आपले यावर कसे वाटले? चांगले वाटले. काही जबरदस्ती नाही नाही, तुम्ही म्हणल्याप्रमाणे तिथं काय भेटल्या का? भेटले भेटले. भेटलंय ना? हो. यावर काही तुम्हाला जबरदस्ती? नाही नाही, तुमची राहण्याची म्हणतून तीच तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी झाली? चांगली झाली. आणि येणाऱ्या गिरायकाला काय सांगशान आमच्याबद्दल? आवर्जून येऊन जावा. काही जबरदस्ती यावर? नाही नाही, तुम्हाला यावर कसे वाटले? एकदम चांगली. तुम्ही गाई किती घेतल्या? 5. 5. आपली इथं खाण्याची राहण्याची व्यवस्था कशी झाली? एकदम सोय झाली. दाखवा. नाही स्वतः कराय. तर शेतकरी बांधवांना तुम्हालाही लोणी बाजारावरून गाई खरेदी करायचं असतील तर तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे, तर तसं तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता. लोणीचा जो बाजार आहे हा बुधवारी बाजार असतो. तुम्हाला सोमवारी पण गाई मिळतील, मंगळवारी पण मिळतील, इतर दिवस पण मिळतील. कधी गेले तरी तुम्हाला गाई मिळणार आहेत. मुक्कामाने गेले तरी तुम्हाला तिथं राहायची जेवणाची सोय वगैरे होईल. जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे. तुम्हाला एचएफ जातीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाय मिळतील मित्रांनो, 20+ 25+ दुधाला चालणाऱ्या. तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे तुम्हाला सागर मापारी यांचा. तर तुम्हाला लोणी बाजारावरून जर गाई खरेदी करायच्या असतील किंवा गोडेगावच्या मधून खरेदी करायच्या असतील तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे, कधी त्यांना संपर्क वगैरे करा. आता या गाई बघा मित्रांनो, या गाई त्यांनी खरेदी वगैरे केलेली आहे. एचएफ जातीच्या गाई होत्या. हे बघा क्वालिटी बघा तुम्ही गायींची. मोठ्या मोठ्या गाय मिळतात मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी 20+ 25+ अशा दुधाला चालणाऱ्या.